किती तारीख आहे आपली? 18 जुलै 2026. आज आपण न्यूज शेवटची पाहणार आहे. न्यूज नंबर किती आहे आज आपला? न्यूज नंबर आहे 10. आजची हेडलाईन पहा. राईट रिपोर्ट ऑफ हाऊ युअर स्कूल सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे धिस इयर यू मे. तर तुम्हाला एक रिपोर्ट लिहायची आहे की तुमच्या शाळेनं इंडिपेंडन्स डे कसा साजरा केला त्यावर रिपोर्ट लिहायची आहे. तर इंडिपेंडन्स डे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे म्हणजेच मराठीमध्ये स्वातंत्र्य दिन म्हणतात. तर स्वातंत्र्य दिन तुमच्या शाळेमध्ये कसा साजरा केला त्यावर तुम्हाला बातमी लिहायची आहे. पहिल्यांदा हेडलाईन लिहायची आहे आणि आता मी वाचतो, तुम्ही माझ्या मागे वाचा. इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन. इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन म्हणजे स्वातंत्र्य दिनचा समारोहाचं कसं तुम्ही साजरा केला ते लिहायचं. ममता हायस्कूल ऑगस्ट 15. धिस इयर इंडिपेंडन्स डे was celebrated with great enthusiasm. In Mamta High School. तर पहिल्या वाक्याचा अर्थ असा होते, धिस इयर म्हणजे यावर्षी, इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन, सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला गेला, विथ ग्रेट इन्थुझियाझम. इन्थुझियाझमचा अर्थ असते बघा, खाली दिलाय तुम्हाला. इन्थुझियाझमचा अर्थ असते उत्साह. खूप उत्साहाने साजरा केला, की असं नाही की हा आता जबरदस्ती जावं लागायला शाळेत, पटकन घरी कधी जायचंय, असं नाही. मजा, उत्साहामध्ये होते लोक. All the students and teachers gathered on the school ground at 7:30 a.m. ऑल द स्टुडंट्सचा अर्थ कोणी सांगू शकते का? ऑल द स्टुडंट्स. श्रीतेज. सगळे विद्यार्थी. अँड टीचर्स. टीचर्सचा अर्थ कोणी सांगू शकते? शिक्षिका. शिक्षक. गॅदर्ड चा अर्थ कोणाला माहिती आहे का? गॅदर्डचा कोणालाच नाही माहित. गॅदर्ड म्हणजे गोळा झाले. गॅदर्ड म्हणजे गोळा झाले, हे लक्षात ठेवा. आता सकाळी सकाळी ग्राउंडवर कोण कोण गोळा झाले? विद्यार्थी आणि शिक्षक गोळा झाले. गॅदर्ड ऑन द स्कूल ग्राउंड. ऑन द स्कूल ग्राउंड म्हणजे शाळेच्या मैदानावर. ॲट 7:30 a.m. म्हणजे सकाळी 7:30 वाजता. गॅदर्डचा अर्थ लक्षात ठेवा, गोळा झाले. इथं लिहून ठेवतो मी, गोळा झाले, नंतर विचारतो. पुढे बघा. द चीफ गेस्ट मिस प्रधान मेयर ऑफ द सिटी. चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे. प्रमुख पाहुण्याचं आडनाव काय आहे? प्रधान. आणि ते मेयर आहेत. मेयर म्हणजे शहराचे महापौर. मेयर म्हणजे काय असतात? महापौर. महानगरपालिका नांदेड सारख्या शहराला महापौर असतात. जसं आपल्या अर्धापूरला नगराध्यक्ष असतात की नाही, तसं नांदेड सारख्या मोठ्या शहरामध्ये महापौर असतात. त्याला इंग्लिशमध्ये मेयर म्हणतात. मेयर ऑफ द सिटी अराइव्ड. अराइव्ह म्हणजे आले. अँड एव्हरीवन चीयर्ड. चीयर्ड म्हणजे ते चीयर गर्ल असतात. IPL मध्ये बघितलं का तुम्ही? जे उत्साह असं वाजवतात, टाळ्या वाजवतात, चिरकतात, त्याला म्हणतात चिअरिंग. चिअरिंग म्हणजे असं उत्साह प्रदर्शित करणे. त्याच्यानंतर बघा, शी हॉइस्टेड. हॉइस्टेड म्हणजे फडकवणे. झेंडावंदन त्यांनी केलं. हॉइस्टेड द नॅशनल फ्लॅग at 8 a.m.
शी म्हणजे त्यांनी, ते महापौर जे बाई आहेत मिसेस प्रधान, तर त्यांनी येऊन काय केला, झेंडा फडकवला. किती वाजता? 8 वाजता. एव्हरीवन स्टूड टू अटेन्शन and saluted the national flag. अटेन्शन करतात ना, अटेन्शन, सावधान, असं करतात की सावधान, विश्राम. अटेंटेड म्हणजे एकदम सावधान मध्ये सगळेजण थांबले आणि सॅल्यूट केले. सॅल्यूट म्हणजे वंदन करणे. असं कोणाला वंदन केलं? झेंड्याला. नॅशनल फ्लॅग म्हणजे राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रध्वजाला वंदन केलं. देन द students sang the national anthem. नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत. राष्ट्रगीत. सॅंग म्हणजे गायलं. तर विद्यार्थ्यांनी नंतर राष्ट्रगीत गायलं. आणि हे एक लक्षात ठेवा, हॉइस्टेड. हॉइस्टेड म्हणजे फडकवणे, झेंडा फडकवणे. पुढे बघा. अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स sang some patriotic songs. पॅट्रिऑटिक सॉंग्स म्हणजे देशभक्तीचे गीत, देशभक्ती गीत, देशभक्तीचे गीत म्हणजे गाणे. देशभक्तीचे गाणे म्हटले काही विद्यार्थ्यांनी. पुढे बघा आता. मिस प्रधान then addressed the gathering. इथं गॅदरिंगचा अर्थ आहे गोळा झालेला समुदाय, सगळे लेकर. आणि अड्रेस म्हणजे भाषण दिले. तर या सगळे जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना नंतर मग भाषण दिले. कोण? मिस प्रधान. शी स्ट्रेस्ड. स्ट्रेस म्हणजे भर देणे. द नीड टू improve the condition of women in society. सोसायटी म्हणजे समाज, समाजामध्ये वुमन म्हणजे महिला, कंडिशन म्हणजे परिस्थिती, महिलांची परिस्थिती सुधारण्यावर स्ट्रेस दिला. स्ट्रेस दिला म्हणजे भर दिला. त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं की समाजामधील महिलांची आपण कंडिशन काय करायला पाहिजे? सुधारणा करायला पाहिजे. कळलं? भाषणात काय सांगितलं? शी ऑल्सो पॉइंटेड आउट. पॉइंटेड आउट म्हणजे निदर्शनास आणून देणे. त्यांनी अजून काय सांगितलं? सेव्हरल चॅलेंजिंग करिअर ओपन टू वुमन. तर त्यांनी काही चॅलेंजिंग करिअर, करिअर म्हणजे आयुष्यात जे काही तुम्ही काम करता, तर महिलांसाठी अजून काही चॅलेंजिंग करिअर बद्दल त्यांनी माहिती दिली मुलींना, की तुम्ही मोठे होऊन काय करू शकता. दिस वॉज फॉलोड बाय टेबल यू showing some event of the freedom struggle. टेबल यू म्हणजे असं टीव्हीवर एक व्हिडिओ लावला छोटासा आणि त्याच्यावर काय दाखवलं की भारताचे जे स्वातंत्र्य सैनिक होते 1947च्या काळात, त्यांनी कसं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मेहनत केली, त्याच्या काही घटना दाखवल्या. फ्रीडम स्ट्रगल म्हणजे स्वातंत्र्याचा लढा. फ्रीडम स्ट्रगल म्हणजे काय? स्वातंत्र्याचा लढा. द एंटायर असेंब्ली देन sang वंदे मातरम. द स्कूल dispersed finally after the distribution of sweets. डिस्पर्स्ड म्हणजे घरी निघून गेले, फायनली म्हणजे शेवटी, आफ्टर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्वीट्स म्हणजे सगळ्यांना मिठाई वाटली. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटणे, स्वीट्स म्हणजे मिठाई. मिठाई वाटल्यानंतर मग सगळेजण घरी निघून गेले. शुभ्रा परतले वाचणार आहेत, चला वाचा. इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन
Mamta High School, August 15. चला आता पहिलं वाक्य इकडं पार्थ बोराटे या. This year Independence Day was म्हण. was celebrated with with great enthusiasm. enthusiasm in maintained Mamta High School. हा. चला आता नेक्स्ट कोण वाचते? राजश्री. पुढचं वाक्य वाच. All the students are teachers gathered on आर नाही and आहे. परत वाच पहिलं. all the students and teachers gathered on the school ground at 7:30 a.m. नेक्स्ट वाक्य समर्थ राऊत. The chief guest MS नाही Miss Pradhan Mayor मेयर of the city नाही नाही arrived and everyone cheered चुकल्यावर परत म्हणायचं, निघून नाही जायचं. हा, औंढेकर, समृद्धी औंढेकर. she hoisted the national flag at 8 a.m. चला, शिवराज माटे. इथून एव्हरीवन तिथं बघ. Everyone stood to attention and saluted the attention national फ्लॅग. चला, तन्वी राऊत. नेक्स्ट वाक्य तन्वी राऊत. Then the students sang
The national anthem. Anthem. चला नेक्स्ट वाक्य पुंडलिक साखरे. A group of students sang some Patriotic. patriotic songs. बरोबर. चला पुढचं वाक्य हा वेदिका डाढाळे. Miss Pradhan the addressed द नाही ते दे नाही. then addressed the gathering. सलाउद्दीन. The नाही he stressed the need to improve the condition of women in society. शाबास. चला नेक्स्ट स्नेहल भुतडा. She also pointed out several सेवरल challenging careers open to women. नेक्स्ट साखरे शिवम साखरे. This was followed by table showing some events of the freedom struggle. चला बघा याला सगळं वाचता येईल आता शिवम. The entire assembly sang Vande Mataram. चला आता शेवटचं वाक्य स्वराज डाढाळे. The school dispersed finally after the distribution of sweets. झालं पूर्ण वाचन.